हाय गर्ल्स, तुम्हाला जर का वाटत असेल की प्रत्येक हेअर वॉश नंतर तुमचे केस हे छान पार्लरमधून सलूनमधून सेट करून आल्यासारखे सेट करता आले तर आणि तेही घरच्या घरी आणि अगदी 20 मिनिटांमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचदा काय होतं, आपण छान पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करून येतो आणि ते लोक इतकं छान सेट वगैरे करून देतात की आपण एक आठवडाभर तर आपल्या केसांच्या प्रेमात असतो, जोपर्यंत आपण पहिला हेअर वॉश करत नाही. पण जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्यानंतर सगळं सेटिंग वगैरे निघून जातं आणि परत आपले केस पूर्वीसारखी फ्रीझी होतात. आणि दरवेळी पार्लरमध्ये जाऊन हेअर सेट करून येणं सगळ्यांसाठीच कन्व्हिनियंट नसतं. अशा वेळी काही टूल्स वापरून आपण घरच्या घरी सेट करू शकतो, जसं की ब्लो ड्रायर किंवा स्ट्रेटनिंगसाठी हेअर स्ट्रेटनर आपण वापरू शकतो. पण म्हणावे तसे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. पण हा जो एक प्रोडक्ट आहे ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे, हे खरोखरच मॅजिकल प्रोडक्ट म्हणायला हरकत नाही. कारण ते जे कमिट करतात तसे त्याचे रिझल्ट्स पण बघायला मिळतात. खूप कमी वेळा असं होतं की आपण एखादी गोष्ट विकत घेतो आणि जसं एक्सपेक्ट करतो तसं ती काम करते. पण हा जो एक प्रोडक्ट आहे, जो की हा आहे ऑल इन वन हेअर ब्रश. हा ॲक्च्युली ऑल इन वन हेअर ब्रश आहे, ज्याच्याने तुम्ही स्ट्रेटनिंग पण करू शकता किंवा केसही वाळवू शकता आणि तेही सोबत सोबत करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळं ब्लो ड्रायर किंवा राऊंड कोम किंवा स्ट्रेटनर यूज करायची गरज नाहीये. हा एक प्रोडक्ट इनफ आहे सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंटसाठी. हा जो ऑल इन वन हेअर ब्रश आहे तो आहे रेव्हलॉन ब्रँडचा, जो की 3 सेटिंगमध्ये येतो, लो, मीडियम आणि हाय हीट. चला तर मग आता आपण बघूयात हे वापरायचं कसं ते. त्याआधी मी यूज करणार आहे हे शाईन ड्रॉप, जे की हीट प्रोटेक्टरचं पण काम करतं. हीट प्रोटेक्टर यूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून हेअर डॅमेज कमी प्रमाणात होईल. पूर्णपणे तर नाही असं म्हणू शकत नाही मी. चला तर मग सगळ्यात आधी तर मी असा एका मोठ्या दाताच्या कोमनी केस विंचरून घेणार आहे. विंचरताना शक्यतो अशा मोठ्या दाताचाच कोमचा वापर करायचा, जेणेकरून कमी केस तुटतात. स्पेशली तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता आणि केस हे ओले असतात त्यावेळेस. तरी जस्ट हेअर वॉश केलेला आहे आणि माझे केस 80 ते 90% ओलेच आहेत. आता मी इथं अप्लाय करते आहे शाईन ड्रॉप. स्टाईल करण्याआधी 2 पंप्स एका साईडला पुरेसे आहेत. खूप जास्तही अप्लाय नाही करायचं आहे आपल्याला. त्याच्याने हलकीशी शाईन पण येते तुमच्या केसांमध्ये. यामध्ये बऱ्याच प्रकारचे हीट प्रोटेक्टर मिळतात तुम्हाला, ऑइल फॉर्ममध्ये, स्प्रे फॉर्ममध्ये. तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार तुम्ही हवं ते यूज करू शकता. दोन्ही बाजूला मी लावून घेते आहे. बाय द वे, हा प्रोडक्ट चांगला आहे म्हणून मी रेफर करते. याचा अर्थ असा नाही की कोणी मला पैसे दिलेले आहेत या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी, तर असं अजिबात नाही आहे. मी स्वतः पर्सनली हे मागच्या 1-1.5 वर्षापासून यूज करते आहे आणि हा खरोखरच माझ्यासाठी तरी खूप उपयोगाची गोष्ट ठरलेली आहे. कमिंग बॅक टू द पॉईंट, सगळ्यात आधी मी माझ्या केसांना 2 भागामध्ये डिवाइड करून घेते आहे. हाफ पोर्शन जो आहे तुम्ही वरती जसं दाखवते त्याप्रमाणे टाय करून घेणार आहे. आपण खूप इझी, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसं असंच करावं असं काही नाही आहे. तुम्हाला जे इझी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. कसंही केलं तरी केस वाळून आणि स्ट्रेट होतात याची गॅरंटी मी देते. कारण तुम्ही सेक्शन वाईज जरी नाही केलं आणि सगळे केस एकदाच जरी कोंब केले त्या ब्रशनी, तरी सुद्धा तुमचं काम होतं. म्हणूनच तर एवढं कौतुक चालू आहे या ब्रशचं. आता यामध्ये जसं की मी सांगितलं 3 सेटिंग्स येतात, लो, मीडियम अँड हाय टेम्परेचरवरती. आता तुमच्या चॉईसनुसार शक्यतो लोवरतीच करायचं, जास्त हाय हीट पण नाही करायचं. अशा प्रकारे जसं आपण कोंब करतो, राऊंड कोंबनी कोंब करतो, तसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे जर का तुम्हाला फक्त केस वाळवायचे असतील तर पटापटा फिरवून अगदी 5 मिनिटांमध्ये पण केस वाळून होऊन जातात. पण जर का त्याच्या सोबत केस स्ट्रेटनिंग पण करायची आहे तर तो ब्रश कोंब करते वेळा आपल्याला थोडंसं हळूहळू करायचं आहे, जेणेकरून केस छान आपले स्ट्रेट होतील. आणि अशा वेळेस टेम्परेचर तुम्ही स्विच पण करू शकता, जसं की थोडंसं हाय, थोडंसं लो, मीडियम अशा प्रकारे, जेणेकरून जो स्ट्रेटनिंगचा इफेक्ट आहे तो थोडासा लॉंग लास्टिंग पण होईल आणि खूप जास्त दिवस तुमचे केस तसेच राहतील. तुम्ही सलूनमध्ये पण बघाल, ते लोक जेव्हा स्ट्रेट करतात किंवा आपलं ब्लो ड्राय करतात तेव्हा अगदी आपल्या केसामधनं धूर पण निघाल्यासारखं आपल्याला वाटतो. तर तेवढ्या त्या टेम्परेचरवरती करतात. अशाने केस डॅमेज होण्याचे जास्त चान्सेस असतात. पण जर का तुम्हाला हवा असेल स्ट्रेटनिंग इफेक्ट लॉंग लास्टिंग, तर तुम्ही तसं करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, एका सेक्शनला आपल्याला फार तर 2 ते 3 मिनिटं लागतील. म्हणजे आपल्याला, मला वाटते 7-8 वेळा तुम्ही कोंब करून घेतलात तर केस होऊन जातात. अगेन मी जसं म्हणल्याप्रमाणे डिपेंड करतं तुमचे केस किती ओले आहेत त्यावर. पण किती झालं तरी 20 मिनिटाच्या आत हे होऊन जातं. म्हणजे हे फक्त सांगण्यापुरतं नाही, तर ॲक्च्युली 20 मिनिटामध्ये तुमचे केस छान स्टाईल होतात घरच्या घरी. म्हणून तर अशा टाईपचा एखादा हेअर ब्रश असायला हरकत नाही. सेपरेट स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय घेण्याऐवजी एकच गोष्टीमध्ये दोन्ही काम होतात. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, पण कायमस्वरूपी होऊन जातं. अशा प्रकारे डिफरन्स तुम्ही बघू शकता दोन्ही सेक्शनमध्ये. एक सेक्शन आपला छान ड्राय अँड स्ट्रेट करून झालेला आहे कम्प्लिटली.
आणि हा जो काही माझा कान ब्लश करतो ते उगीचच नाही करते, तर तो भाजला गेला त्यामुळे लाल झालाय. जसं की मी नेहमी म्हणते, नेमकं व्हिडिओ बनवत असतानाच माझ्यासोबत असं काहीतरी होत असतं. तर तुम्ही जर करणार असाल तर काळजीपूर्वक करा. तुम्ही बघू शकता किती छान शेवटपर्यंत आपले केस स्ट्रेट झालेत. आता सेम वेनी मी दुसऱ्या बाजूला पण करून घेते. आणि अधूनमधून असे हे व्हिडिओमध्ये गेस्ट अपीअरन्स असतात डिस्टर्ब करण्यासाठी. दोन्ही सेक्शन आपले छान स्ट्रेट करून झालेले आहेत. आणि आता सेम वेमध्ये जे आपण टाय केलेलं सेक्शन होतं ते सोडून त्याला पण 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. हे स्ट्रेट केलेले केस मी मागच्या बाजूला टाकून आता ते पुढे घेणार आहे आणि त्यातली एक बाजू टाय करून ठेवणार आहे, जेणेकरून ती मध्ये मध्ये येणार नाही. तुम्ही हवं तर यामध्ये पण स्मॉल सेक्शन करू शकता. आधी मी हेअर ड्रायसाठी ड्रायर अँड राऊंड कोम यूज करायची, जसं की पार्लरमध्ये करतात. पण ते सेल्फ तसं करण्यासाठी खूप अवघड जातं. दोन्ही हाताने म्हणजे दुसऱ्यांसाठी आपण करू शकतो हेअर ड्रायर अँड कोमनी, पण स्वतःसाठी ते खूप अनइझी होऊन जातं आणि पेनफुल पण आहे. हात दुखून जातात लिटरली म्हणजे आणि खूप जास्त वेळ पण लागतो. त्या मानाने मला हा ब्रश खूप जास्त यूजफुल वाटतो. करण्यासाठी इझी आहे, तितका त्रासही नाही होत आणि कमी वेळामध्ये पण होतं. हा जो सेक्शन आहे तो खूप जास्त आहे, तरीसुद्धा किती छान प्रकारे स्ट्रेट किंवा ड्राय होतं तुम्ही बघू शकता. मी फक्त 4 भागामध्ये केस डिवाइड करून करते आणि तेही इतकं छान होतं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसांवरती थोडीशी शाईन पण दिसते. आणि जर का तुम्हाला थोडेसे वेव्स हवे असतील किंवा खालच्या साईडला केस तुम्हाला कर्ल करायचे, थोडेसे हलके कर्ल करायचे, तर तुम्ही असा कोम राऊंड घुमवून पण करू शकता. किंवा ड्राय करून तुम्ही त्याला रोलर पण लावून ठेवू शकता. रोलर लावून हेअर स्प्रे मारल्याने पण छान कर्ल होतात आणि जास्त वेळ टिकतात. किंवा अशा प्रकारे कोम राऊंड करून पण थोडंसं टेम्परेचर बंद करूनही तुम्ही पकडून ठेवलं तर ते त्या प्रकारे सेट होतात. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किती छान सिल्की असे केस माझे ड्राय झालेले आहेत. नंतर आपल्याला तसं त्याला विंचरून घ्यायचं आहे थोडं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही घुमू फिरवू शकता या कोमला, म्हणजे काही नाही असं तसं एनी हाऊ ते त्यामध्ये अडकले की ते गरम असतं, त्यामुळे ते वाळून आणि सरळ होऊन निघणारच आहेत. तर तुम्ही तुम्हाला जसं इझी वाटतं त्या प्रकारे तुमचा हात फिरवू शकता. आता ही बाजू झालेली आहे. त्यानंतर आता सेम वेनी मी राहिलेले केससुद्धा ड्राय करून घेणार आहे. आणखीन एक सांगायचं झालं तर हा जो हेअर ब्रश आहे तो मला माहिती आहे महाग आहे, स्पेशली इंडियामध्ये तर हा खूप जास्त महाग आहे. पण म्हणून मी असं अजिबात म्हणत नाही की हाच चांगला आहे किंवा हाच घेतला पाहिजे. अशा टाईपचे भरपूर वेगवेगळ्या ब्रँड्सचे ब्रश तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील, ऑनलाईन पण किंवा ऑफलाईन स्टोअरमध्ये पण भेटू शकतात. मला इतकी आयडिया नाही आहे कुठल्या कंपनीचे वगैरे. तुम्हाला जर तसं रेकमेंडेशन हवं असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी चेक करून सांगण्याचा प्रयत्न करेन. इथे आता मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण मी जर का म्हणलं 20 मिनिटामध्ये आपण करू शकतो, पण म्हणून मी व्हिडिओ 20 मिनिटाचा करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला लागेल. आणि अशा प्रकारे आपली 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपले सगळे केस स्ट्रेट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. यानंतर तुम्ही हवं तर शाईन ड्रॉप पण लावू शकता. तुमचा जर का कुठला हेअर कट असेल, लेअर कट, स्टेप कट, तर तो अशा पद्धतीनं ड्राय केल्याच्या नंतर अजून छान उठून दिसतो. आणि केस जर का असे छान सिल्की स्ट्रेट असतील तर हेअरस्टाईल करताना पण आपल्याला इझी जातं. म्हणजे हेअरस्टाईल काय करावी हा प्रश्न पडत नाही. नुसते केस मोकळे जरी सोडले तरी ते छानच दिसतात. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून सांगायला विसरू नका.
खरं तर गरज नसताना ही क्लिप ॲड केली, कारण महत्त्वाचं सांगायचं तर राहिलंच की हो. ते म्हणजे तुम्हाला हा जर का व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक यू.